ठाण्यातील टीडीआर घोटाळ्याचा मुद्दा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सभागृहात उपस्थित केलाय। अनधिकृत इमारतींमध्ये बारला परवानगी कशी दिली? येऊर हे गाव संजय गांधी नॅशनल पार्कनं वेढलेलं आहे, तरी परवानगी कशी मिळते? जो माणूस मोजमाप करायला गेला, खासगी माणसाच्या हाती जमीन दिली, त्याला तुम्ही निलंबित कराल का? असे अनेक मुद्दे आव्हाडांनी सभागृहात उपस्थित केलेले आहेत। तर टीडीआर प्रकरणी एसआयटी लावली पाहिजे अशी मागणी आव्हाड करतायत। आता येऊर आणि कोठारी कंपाऊंड अनधिकृत इमारतींमध्ये बारचे परमिशन्स देऊ नये हा कायदा आहे का अध्यक्ष महोदय? आपल्याला काय वाटतं, आहे ना कायदा? मग कशी काय परमिशन दिली यांना? येऊर हे गाव हे एसजीएनपीनी सराउंडेड आहे, संजय गांधी नॅशनल पार्क म्हणून। तिथे एक्साइज डिपार्टमेंटनी बारचे लायसन्सेस दिले कसे? दोंदे नावाच्या जमिनीवरती स्वतः फॉरेस्ट ऑफिसरनी मोजमाप करणाऱ्या अधिकाऱ्यांना लिहून दिलं होतं जमिनीवर जाऊ नका, तरी मोजमाप करणारे अधिकारी जमिनीवर गेले। आज माझं महसूल मंत्र्यांना आव्हान आहे की जो माणूस मोजमाप करायला त्या जागेवरती वन खात्याने आणि म्हणजे महसुली अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही मोजमाप करायला गेला आणि प्रायव्हेट माणसाच्या हाती ती जमीन जाईल यासाठी प्रयत्न केला, त्याला तुम्ही सस्पेंड करणार। धन्यवाद। या बॉसला सस्पेंड करा ना, कारण का हे सगळं संगनमताने एक दुसऱ्याची हात मिळवणी करून चालू आहे। आणि ह्याच्यात खास करून मोजमाप करणारे जे अधिकारी आहेत ते काय डायरेक्टर ऑफ लँड रेकॉर्ड वगैरे काय कोण आहेत ते, त्यांच्या मदतीने हे सगळं चालू आहे। मी नावही मागच्या वेळेस घेतलं होतं, पण आम्हाला आता नाव घ्यायचं नाहीये। पण अध्यक्ष महोदय, येऊर प्रकरण प्रचंड गंभीर आहे। धन्यवाद धन्यवाद। आज तिथे जवळजवळ 10 कोटी रुपये एकरनी जमीन विकली जाते। 10 कोटी रुपये एकर। मुख्यमंत्र्यांनी आम्हाला शब्द दिला होता आणि आज या इथे भाषण करण्याच्या आधी गेले महिनाभर माननीय महसूल मंत्र्यांशी बोलून महसूल मंत्र्यांनी मला शब्द, माहित नाही आता ते इथे येऊन काय घोषणा करतात, की जितेंद्र एवढं सगळं जर होत असेल तर आपण ह्याच्यावर एसआयटी लावायला हवी, असं त्यांचं स्वतःचं मत आहे। आणि माझी मागणी आहे की ह्याच्यावर एसआयटी लावा। आता या टीडीआर प्रकरणी लोकप्रतिनिधींच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येतात। गेले अनेक दिवस खरं तर लोकशाही मराठीनं हा मुद्दा लावून धरलेला होता। या प्रकरणी राजकीय वर्तुळातून काय प्रतिक्रिया समोर येतात, याशिवाय या सगळ्या मुद्द्यावर सामाजिक कार्यकर्ते काय म्हणतायत? कारण सरकारी लालफितीचा कारभार, प्रशासनातील भ्रष्ट कारभार यांच्या एकत्रित कथित युतीमुळे सरकारचं मोठ्या प्रमाणावर नुकसान कसं होऊ शकतं, यावर लोकशाही मराठीनं दृष्टिक्षेप टाकलेला आहे। पाहूया। आता वसुली सुरू केलेली आहे, म्हणजे जी जागा वन विभागाच्या कब्जात होती तिथे जबरदस्तीने घुसून तिकडे आता लोकांकडनं पैसे वसुलीची कामं सुरू केलेली आहेत। गाड्यांसाठी, लोकांसाठी जागोजागी पैसे घेतले जाते। आता या गोष्टीसाठी कुठे ना कुठे महानगरपालिकेने थांबावं, कारण ही वन विभागाची जागा आहे आणि या संदर्भात आता वन विभाग सुप्रीम कोर्टात चाललेलं आहे। आणि हे एवढा असून सुद्धा जर महानगरपालिका असे धंदे करणार असेल तर हे धंदे महानगरपालिकेने लवकरात लवकर थांबवावे। आयुक्त साहेबांनी याच्यात लक्ष घालावं। टीडीआरच्या संदर्भातला लोकांमधला प्रश्न प्रतिप्रश्न भरपूर आहेत। याच्यामध्ये निश्चितपणे माननीय नाईक साहेबांनीही आपली भूमिका ही त्यांच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या बैठकीमध्ये घेतली होती। फॉरेस्टनी या संदर्भातला हरकत घेण्याच्या संदर्भातली वारंवार सूचना ही वनमंत्र्यांकडनं पण ही दिली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे निश्चितपणे याच्यावरती शासन हे कारवाई करेलच। तर त्याच्यामध्ये फॉरेस्टचं आमचं किती नुकसान होणार आहे? जे संजय गांधी नॅशनल पार्क हे मुंबई ठाण्यासाठी एक लंग्स म्हणून काम करतात, त्याचा त्याच्यावरती किती परिणाम होणार आहे या संदर्भातले सगळे प्रश्न ही प्रशासनाकडनं येणं हे निश्चितपणे लोकांना अपेक्षित आहे आणि प्रशासनाने त्याची उत्तरं द्यावी। मुंबई महानगरपालिका असू दे किंवा ठाणा महानगरपालिका असू दे किंवा आता ते मिसिंग लिस्टच्या संदर्भात जे झालेलं आहे, हे सरकारला फक्त लवकरात लवकर टेंडर काढायचं आहे, लवकरात लवकर पैसे जे जमा करून महानगरपालिकांनी एवढं ठेवलं होतं, 90,000 पेक्षा जास्तचं एफडी जे केलं होतं सगळं तोडून संपवायचं आहे। शेवटी जशी भिवंडी महानगरपालिका झाली, मालेगाव महानगरपालिका झाली, तशीच महानगरपालिकाचा वेळ ठाण्याचा आणि मुंबईचा लवकरात होणार आहे। लोकांना पगारही भेटणार नाही, कारण आपलं काय अधिकाऱ्यांचं ऐकायचं नाही, त्याची फिजिबिलिटी स्टडी करायची नाही, पाहिजे ते टेंडर काढायचं आणि मग बघायचं। या सरकारमध्ये एक गोष्ट आपल्याला पाहायला मिळते
की जेवढ्या शासनाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या विकून त्याला लूटपाट करून सत्तेच्या आधारावर बिल्डरच्या घशात टाकायचं हे सरकारचं धोरण आहे. त्याचाच परिणाम आहे की ठाण्याचं जे प्रकरण आहे त्याला विभागाने त्या बिल्डरला मदत केली, त्याच्यामुळे तो हायकोर्टात जिंकला. आता सरकारने या गोष्टीला सुप्रीम कोर्टात जाऊन, कारण की ती वनजमीन आहे आणि त्या वनजमिनीला कुठल्याही परिस्थितीत हे सरकारच्या ताब्यात घेणं हे शासनाची जबाबदारी आहे. पण सरकार मुद्दामून सुप्रीम कोर्टात चाललेलं नाही आणि ते बिल्डरच्या घशामध्ये ही प्रॉपर्टी टाकायच्या मूडमध्ये आहे. आम्ही विधानसभेत हा मुद्दा उपस्थित करू. प्रामुख्यानं माझ्याच मतदारसंघातला तो विषय आहे आणि प्रामुख्यानं जवळजवळ आता 2800 कोटी रुपयाची व्हॅल्यू कुठनं काढली मला माहिती नाही, पण 97 एकर ती लँड आहे. तो मालक जो आहे डायाभाई त्यांनी कोर्टाकडे मागणी केली आणि कोर्टानं त्याची मागणी मान्य केली आणि महापालिकेला त्यांना टीडीआर देण्यास आता ऑर्डर केलेली आहे. म्हणजे सुप्रीम कोर्टानं पण केली होती, आता परवा हायकोर्टानं पण केलेली आहे. आता मला वाटतं गणेश नाईक साहेब तिथे काय निकाल देतील, कारण ते मध्ये त्यांनी एक आंदोलन, तिथे एक मोहीम छेडली होती भटक्या आमदारांना पकडण्याची वगैरे. तर आता जे म्हणजे हे जे आपण बोलतो ना, हे काय म्हणतात इकडून तिकडे पळत असतात. हे महत्वाची गोष्ट म्हणजे गणेश नाईक साहेबांच्या खात्यावर मिंदी किती हस्तक्षेप करत आहेत. जे मिंदी आधी रडायचे माझ्या खात्यात हस्तक्षेप होतो, आता आपल्याला कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.